रोहित पाटील ढोर सांगवी व त्यांना साथ देतील गोविंदराव महाराज अलगरवाडीकर. गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा
सुखा गोकुळीत सुखा गोकुळीत सुखा गोकुळीत Ah
या मध्ये बसा. गोकुळच्या सुखा गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. थोडं कमी कर माईक कमी कर. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणी बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. राम रायाच्या सेवका
राम रायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका तया माझी दंडवत कपी कुळी हनुमंत गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. आपण करा आज मोदी नकळत वाढे मामा थोडं मोदी अजन सोडला या ग्रामातील जास्त झाला. अद्य ग्राम देवता अद्य ग्राम देवता इष्ट देवता भक्ती मार्गीचा मार्गदृष्टा ऋष्यमुख पर्वत निवासिनी महान तपो तेजराशी माता पंजिनी हृदय रत्न महारुद्र अवतार श्रीराम भक्त हनुमंतरायाच्या मंदिराचा सर्व ग्रामस्थांच्या कार्यकर्त्याच्या श्रद्धेतून कार्यकर्त्याच्या प्रयत्नातून परिश्रमातून हनुमंतरायाच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. म्हणजे नूतन मंदिर उभा करण्यात आलं आणि नूतन उभारलेल्या मंदिरामध्ये हनुमंतरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न आहे. हनुमंतरायाच्या मंदिराचा कलशरोहण, कारण मंदिर बांधकाम पूर्ण झाल्याचं प्रतीक काय असेल तर कलश आहे. जोपर्यंत कळस स्थापन होत नाही तोपर्यंत मंदिर पूर्ण झालं असं म्हणता येत नाही. मंदिर बांधकामाची पूर्णता हे कलश रोहनच सांगत असतो. आपल्या हनुमंतरायाच्या मंदिराचा सर्व ग्रामस्थांच्या श्रद्धेतून कार्यकर्त्याच्या परिश्रमातून सुंदर अशा नियोजनातून आज आपल्या सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये भूदेव ब्राह्मण यांच्या
हवन पूज यांच्या पवित्र वाणीतून वेद मंत्राच्या घोषामध्ये विधिवतपणे हनुमंतरायाच्या मंदिराचा कलशरोहण सोहळा 11:15 वाजता संपन्न झाला आणि या कलशरोहण सोहळ्यासाठी आपल्या आजनसोंडा नगरीतील जे काही बाईलिकी आहेत, लेक माता आहे, या बाईलिकीतही आपल्या माहेरच्या कलशरोहणासाठी म्हणून सहकार्य मिळालेलं आहे. ज्या बाईलिकीने कलशरोहणासाठी सहकार्य केलं त्या सगळ्या लेक माता आज हनुमंतरायाच्या मंदिराच्या कलशरोहणासाठी उपस्थित झालेल्या आहेत. आपल्या नगरीच्या बाईलिकी, आपल्या नगरीतील भाविक, आपल्या नगरीतील आजूबाजूचे पंचक्रोशीतील भाविक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये हनुमंतरायाच्या मंदिरावरचा कलशरोहण संपन्न झाला आणि आता हनुमंतरायाच्या मंदिरावर सुवर्णमय रंगाचा, पिवळ्या रंगाचा कलश सूर्यकिरणाने झळकाय लागला. झळझळीत सोने सळा, सोने सळा, कळस दिसतो स्वजळा. सुंदर अशा प्रकारचा मंदिरावर कळस झळकाय लागलेला आहे. मंदिराच्या पायरीपासून तर कळसापर्यंत कुठल्याही स्थानाचं आपण दर्शन घेतलं तर हनुमंतरायाला दर्शन पोहोचतं. मंदिरामध्येच जाऊन दर्शन घ्यावं लागतं असं नाही. काही माणसाला अडचणी असतात. लाग वेगाने कुणीकडे जात असताना माणूस मंदिराच्या पायरीला स्पर्श करतो. पायरीचं घेतलेलं दर्शन हनुमंतरायाला पोहोचतं. समजा तुम्हाला मंदिरापर्यंत यायला वेळ नसेल, गावाबाहेरून जाताना हनुमंतरायाच्या मंदिरावर जो कलश उभारलेला आहे त्या कलशाला जरी दुरून नमस्कार केला, गौरवापासून निघाला वा मकर करतात, त्या मकराला सजवितात, त्याच्यावर तांब्यान कळस खा बेगड कागद एवढा भागना वरी जाऊन आवाज व्हायची. शाट उचलल्यावर 2000ची मकरात बशितात. त्या मकराच्या समोर आता दंडुका राहते चौकटीला. त्या समोरच्या चौकटीला
सुतळीला बाजूने एक घाटी सोडतात अशी इकडे सोडतात कधी काम करत सोडतात लोक ती घाटी सोडतात घंटी आणि याचा हात नेऊन त्याला बांधतो हर 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 महादेवानं उचलले त्या उचलण्यातच त्याच्या हाताला हायड्रेशन मिळते हे रस्त्याने उभा टाकले लोक म्हणतात कसा गौ गौ दिसा एक म्हणाले कसा घाटीवाज घंटीवाज येडी हळद जाताना गावाला सांगत चाललं पुष्कळ कमवलं र पण शेवटी जाताना माझ्या हातात घंटी आली म्हणाले शेवटी आपल्या हातामध्ये भौतिक संपत्ती आपल्या सोबत येणार नाही पण तुम्ही परमार्थ क्षेत्रामध्ये कमवलेली पुण्य संपत्ती पुढील जन्मामध्ये तुमच्या सोबत राहणार आहे पुण्य संपत्ती पुण्यवानाला संकष्टकाली सोडवायला उभा टाकल्याशिवाय राहत नाही विठ्ठल आणि या परमार्थ क्षेत्रामध्ये आपण जेवढा योगदान देतो तो दिलेला योगदान सफल असतो बरं काय परमार्थ क्षेत्रात दिलेल्या योगदानाचं फल मिळालेलं तुम्हाला कदाचित कळणार नाही मला कळणार नाही मिळालेलं पण फल मिळाल्याशिवाय राहत नाही सदा सफल आहे त्याला परमार्थ म्हणावं कितीही करून निष्फळ ठरावं त्याला संसार म्हणावं बरेच उदास झाली लोक आम्हाला करोडपती भेटतात काय करावं काय सोडून मरला काय एवढं कमवलं डोसक्याला केस राहिला नाही हाताला नख राहिला नाही एवढं जे दिसाले तर नाही महाराज म्हणला हे उगं झाले का म्हणला उगं होईना आम्हालाही माहित आहे कसा कसा कमावला असेल कसा कसा कमावला असेल काय सांगा या पोराला काय किंमत आहे मला कसा केला शेताला जर चाललो तर वाटत कुणाची म्हैस जर हवी असेल इमानदारीनं ओलांडून गेलो नाही म्हणला कसा केला दस्तीत शेत घेऊन शेतात नेऊन टाकला शेतातून घरला येताना कधीच रिकाम्या हाताने आलो नाही शेतातून घेऊन काहीतरी घेऊन याचं विसरलो तर वाटत कोणाच्याही वावरातलं काही आलं म्हणून एवढा संसार रंगात आलेला आहे म्हणला आता या पोराला काहीच करावं लागणार म्हणला काहीच करावं लागत नाही एवढं कमवणं म्हणजे तुला खरं पाप आहे आमचे माऊली सदा सांगतात संततीसाठी कमावून ठेवणारा बाप शाना नाही संततीला कमवून खायला शिकवतो तो खरा बाप शाना आहे कमवून ठेवता इमानदारीने घरी जेवणारच नाही धाब्याशिवाय जेवणार नाही कशाशिवाय पिणार नाही रंगात गुंगीत चांगली आली की म्हणणार करायची नाही हेच तुझ्या बापाचं खरं पाप आहे ज्या संततीला जन्म दिला
त्या संततीवर जो सात्विक संस्कार टाकतो खरा बाप आहे. ज्या संस्काराने आपल्या संततीचं पतन होणार नाही असे संस्कार संततीला देतो. कष्ट करून जगायला शिकवतो. तोच बाप खरा पुत्रावर उपकार केला असतो. कितीही कमवलं आपलं नाव फक्त देवीपर्यंतच घेतात. देवी झाली की कतही विसरू नका. परमार्थ क्षेत्रातील योगदान जो आहे तो अमर आहे, त्याला नाश नाही. सत्कार्यामध्ये जो योगदान देतो ते दिलेलं योगदान व्याज लावून परत येते. व्याज लावून परत येते. कारण भगवंताचं ब्रीद आहे, एक पट घेतो तर किती पट देतो हे सांगता येत नाही. भगवान परमात्म्याने द्रौपदी कुणी एक चिंदी घेतली. द्रौपदी वस्त्रहरणामध्ये माता द्रौपदी भगवान कृष्णाचा धावा केला. एक पोट चिंदी घेतली तर त्याच्या मोबदल्यामध्ये स्वतः भगवानच वस्त्र बनले. दुशासनाने किती वस्त्र फेडले, वस्त्राचे ढीग लागले, अंगावर वस्त्र संपलं नाही. कारण वस्त्राचं रूप स्वतः भगवानच घेतले. आधी काय घेतलं होतं? घेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार. आपण जे दिलेलं आहे ना ते दिलं म्हणजे आपल्यापासून गेलं नाही, ते पुन्हा फिरून येणार. परमार्थ क्षेत्रामध्ये ज्याच्या अंगामध्ये ताकद आहे त्याने श्रमदान करा, तुमचं आरोग्य टिकून राहील. ज्यांच्याकडे अर्थसंपत्ती चांगली आहे त्याने अर्थदान द्या, तुमच्या संपत्तीचं संरक्षण होईल. तुम्ही भगवंताच्या नामाचं स्मरण करा, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. हो, असा हनुमंतरायाचा मंदिर असतात. आज कलश रोहन सोहळा पूर्ण झाला आणि कलश रोहन सोहळ्याच्या निमित्ताने जी काही आपल्या नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला. मंदिराचं बांधकामही पूर्ण झालं आणि आज आपला अखंड हरिनाम सप्ताही पूर्ण झाला. पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, मनोरथ पूर्ण केला, पूर्ण केला, मनोरथ पूर्ण केला,
पूर्ण केला मनोरथ आपला सप्ताह पूर्ण झाला. 7 दिवस जो अखंड हरिनाम सप्ताह चालला त्या 7 दिवसाच्या सप्ताहाची आज सांगता आहे. आजचं कीर्तन म्हणजे सप्त्याच्या समारोपाचं कीर्तन, सप्त्याच्या सांगतेचं कीर्तन. सप्त्याची सांगता म्हटलं की एक वारकरी संप्रदायाचा विधी ठरलेला आहे. सप्त्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने व्हावी असा एक वारकरी संप्रदायाचा प्रघात आहे. किंबहुना वारकरी संप्रदायाचा हा विधी आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं की काल्याच्या कीर्तनाचा विषय ठरलेलाच आहे. काल्याच्या कीर्तनाचा विषय जुन्ना आहे. जुन्ना आहे म्हणजे ऐकलेलंच ऐकावं लागतं. भूक लागल्यावर खाल्लेलंच खावं लागतं. माती खावं, भूक लागल्यावर खाल्लेलंच खावं लागतं. काल्याचं कीर्तन म्हटलं की ऐकलेलंच ऐकावं लागते. कारण काल्याच्या कीर्तनाचा विधी ते जर असेल काय करणार काय. काल्याचे कीर्तनकार नवे राहू शकतील पण काल्याच्या कीर्तनाचा विषय नवा राहू शकत नाही. कीर्तनकार बदलला तरी विषय बदलत नाही. कोणी यावर सांगावं. कारण काल्याचं कीर्तन कीर्तनकाराच्या मनावर नाही, संप्रदायाच्या नियमावर अवलंबून आहे. काही परळायचं नाही, सोडून संप्रदायाने जे सांगायला सांगितलं ते सांगावं. संप्रदाय काय सांगतोय? चरित्र केले देवे गोकुळी. भगवान परमात्मा अवतार घेऊन गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार करायला सांगितला. भगवान परमात्मा अवतार धारण केला आणि गोकुळामध्ये बाललीला चालू केल्या. यशोदा माता स्नेहाने सांभाळ करू लागली. भगवंताला स्नान घातलं, गंध काजळ पट्टू लावला, जावळीची जटाजूट बांधली, जुटीवर मोराचा पंख बसवला, भर गरीब अंगावर वस्त्र घातले आणि पालकाचे जे जे अलंकार असतात ते अलंकार भगवंतात घातले. कारण भगवान कृष्ण परमात्मा का गरीबाचं लेकरू आहे ना. नंद राजाचा म्हणल्यावर ऐश्वर्याला काय कमी आहे. सगळे अलंकार बालकार भगवंताला घातले आणि यशोदा माता बाल भगवंताला अंगणामध्ये सोडली. तेव्हा भगवान परमात्मा नंद बाबाच्या अंगणामध्ये रांगू लागले. कसं रांगतात? तळवे तळहात टेकितो, दादा
तळवे तळहात टिपित डाव्या गुडघ्याने रांगतो रंगमी रंगनाथ सोम्या दिखेला सई असा भगवान परमात्मा बाळ दशेमध्ये गोकुळामध्ये लीला करू लागला. लीला करता करता यशोदा मातेबरोबर खोड्या करू लागला. आता काय काय खोड्या केल्या त्याच्या जाडाजोड्या आता आपल्याला लावायला वेळ नाही. तेव्हा यशोदा माता म्हणते कृष्णा खोड्या करू नको. खोड्या बंद केल्या आणि गोपाळाचा मेळा मेळविला चोऱ्या चालू केल्या. खोड्या बऱ्या आहेत का चोऱ्या बऱ्या आहेत? भगवंताने चोरी केली. भगवंताची चोरी म्हणजे सामान्य नाही. एखाद्या माणसाला चोरी घडली असेल, भगवंताची चोरी ऐकली तर चोरी केल्याचं पाप जाते. भगवंताने चोरी केली म्हणजे कोणाची बाट कापून आणली हो, कोणाची फाल चोरून नेली का इडी चोरून नेली नाही. भगवंताची चोरी म्हणजे अलौकिक स्वरूपाची आहे. या जगात चोर एक नंबरचा फक्त देव आहे. बाकी चोर भुरटी चोर आहे. खानदानी चोर देव आहे. खानदानी चोर कोणाला म्हणा, सगळं आपण करतो पण मी केलं हे कळू देत नाही, त्याला म्हणा चोर. सगळं करतो ते कोण करतो? देव करतो. पण मी करतो हे जगाला ओळखू येऊ देत नाही. मला काय म्हणायचं हो, अरे वेदाने शास्त्राने पुराणाने या भूमंडळात जेवढे संत झाले त्या सगळ्या संतांनी देवाला चोर करा ठरविलेला आहे. स्त्री देहात येऊन संत झाली आमची जनाबाई. जनाबाई उघडपणे देवाला म्हणते, धरीला पंढरीचा
गोदावरीच्या चोराला मी धरला, त्याच्या गळ्याला दोर बांधला. ते दोर काय आंबाड्याचा होता का नाईलनचा होता? ते दोर होता प्रेमाचा, ते दोर होता भक्तीचा. त्या भगवंताला धरली, गळ्याला बांधली आणि हृदय मंदिरामध्ये कोंडली. देव चोर आहे, आपल्या जवळ राहते ना, मी तुझ्या जवळ ओळखू येऊ देत नाही. हे चोराचं लक्षण आहे. जेही काही खालीवरी करते त्यानंच करते, पण कशानं तो झालं म्हणते. चोर जवळीच्या हे पणी भेटेना, असा भगवान परमात्मा चोरी करायला लागला. चोरी कशाची केली? खरी तात्विक चोरी सांगतो, रूपक काय असू द्या. भगवंताने खरी चोरी केली सज्जनाच्या चित्ताचं हरण करणं. सज्जनाच्या चित्ताचं हरण करतो, सज्जनाच्या चित्ताला आपल्याकडे खेचून घेणं म्हणजे त्याच्या चित्ताची चोरी करणं. मृदू सभाय नवनित तैसे सज्जनाची चित्त, सज्जनाच्या चित्ताची चोरी करतो. ह्याला नवनीत म्हणतात. मृदू असतं ना नवनीत. असा भगवान परमात्मा चोऱ्या करायला लागला. चोऱ्याची बराणी यशोदा मातेकडे येऊ लागले. मी काय वाडीना पुरी करा महाराज म्हणून कोणतं म्हणायची येळी. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाची चित्त, म्हणून भगवान परमात्मा चोऱ्या करू लागला. चोऱ्याची घराने यशोदा मातेकडे येऊ लागली. यशोदा माता भगवंताला म्हणते, कृष्णा तू गावात राहायच्या लायकीचा नाही, कुठं राहू सांग. रानात जा, उद्या जाई राणा, सरे घेऊन गोधना. भगवान म्हणतात, नाही तेवढ्यासाठीच माझा अवतार आहे. कारण कृष्ण अवतारामध्ये भगवंतानी गायीवर प्रेम केलं नाही, म्हणून भगवान कृष्णाला गोपाल म्हणतात. गोनाम गाय, गायीचं पालन करणारा, गायीवर प्रेम करणारा अवतार कोणाचा असतो? कृष्णरायाचा आहे. आपल्या अवतार कार्याची आठवण आईने करून दिली. चांगलं वाटलं, आनंद वाटला. सगळ्या गोपाळाला बोलवलं, गोपाळ हो, आजपासून आपल्या गावात राहायचं नाही, खोड्या करायच्या नाही, चोऱ्या करायच्या नाही. काय करायचं? आपापल्या गायी घेऊन रानात चारायला चरायचं. गायी आपापल्या राखा, आपापल्या गायावर नियंत्रण ठेवा. आपापली गाय म्हणजे इंद्रिय म्हणजे गायी आहे. इंद्रिय ही गाय आहे. हा इंद्रिय आहे. या इंद्रियावर नियंत्रण ठेवून जीवन जगणं म्हणजे गायी राखणं आहे. गायाच्या मनावर, गायाच्या माग जर तुम्ही जाता माय, एक ना एक दिवस गचके खाता. गायाच्या माग गेलेली महाराज जेलला गेली. गाय बरी नाही माय, गाय दिवाळ काढणारी आहे जीवनात. गायीच्या माग जर चाललो तर आपल्या जीवनाचा शेवट एक दिवशी वाईटच होणार. परमार्थ करा म्हणजे काय करा? फक्त गायी राखा. बोंबड खिदाळ म्हणाले भजी करतो. गायी राखा, गायाची सेवा करू नका. कोण्या इंद्रिय गायची सर्व इंद्रियाचा एक कट्टा करणं, इंद्रियाला अस्ताव्यस्त होऊ न देणं म्हणजे गायी राखणं. चला आपापले गायी राखा. आपापल्या गायी घेऊन रानामध्ये चाराय निघा. सगळे गोपाळ आपापली गायी घेतले, गायी चाराय निघाले. भगवान परमात्मा ही गायी चारायला गोपाळाबरोबर निघाले. गोधनी चारावया जातो सारंग पाणी, मार्गी भेटली राधिका गवळणी.
कृष्णदान मागे निर्या चढोनी तो देखील यशोदा जननी हो. गाई वनामध्ये चालली, गाई वनामध्ये चरू लागले. तोपर्यंत गोपाळाला घेऊन भगवान परमात्मा खेळ खेळू लागले. आमामा, इटिदांडू, चेंडू, हुमरी, हुतुतू, जे काही प्राचीन खेळ आहे ते तुम्हाला माहित नाही कोणते खेळ आहे. प्राचीन खेळ आहे. आपल्याला एकच खेळ माहित आहे, क्रिकेट. मॅच चालू आहे म्हणून कीर्तनाला आलो म्हणून चालू टपारी माळ गळ्यात आहे. रात्री कीर्तनाला मॅच चालू कुठं चालू होता? ऑस्ट्रियाला क्रिकेट ऑस्ट्रियाला चालू आहे. दोन बॉल आणले मला माहिती त्याचा कळला मला. दोन बॉल आणले ती कोण आणली तुला माहिती. इमानदार अजून मला त्याचं काहीच कळलं बघ नको. त्याचा रस नाही बघाव काय. कोण आऊट झाले काय नाही. टीव्हीवर बघत होतो आऊट आऊट जे म्हणते खेळ कुठं की आवड झालं. भगवंताच्या काळातले खेळ विटीदांडू, चेंडू, भोवरा असे अनेक प्राचीन खेळ खेळू लागले भगवान परमात्मा. खेळ खेळता खेळता गोपाळाला भूक लागली. गोपाळ म्हणतात देवा खांदी भार पोटी भूक काय खेळायची सुधर. देवा खांद्यावर शिदोरीचा भार. 1 वाजून 11 मिनिट झाले. भुकेची वेळ झालेली आहे आणि आता खेळाचं कीर्तनात काय सुख आहे. कीर्तनाच्या अगोदरच वेळेची सूचना कार्यकर्त्यांनी मला दिलेली आहे. मला कीर्तनच व्हायचा भरोसा नव्हता, कारण मला वाटोळीत दिवाला उत्सव नाही. मी शिस्त आणि शांतता प्रिय माणसा. विठ्ठल हनुमंतरायाने कृपादृष्टी टाकली की तात्काळ शांततेवर तुम्ही आलो म्हणून एवढा वेळ काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा विठ्ठल देव गोपाळ म्हणता देवा आता 1 वाजले, 1 वाजून गेले. आता भुकीची वेळ झाली. भूक लागली. प्राणाचा धर्म आहे आणि प्राणाची तृप्ती केल्याशिवाय परमात्मा होत नाही, व्यवहारही घडत नाही. काम करायचं असेल शेतात तरी आधी प्राण शांत करावं लागतं. भजन करायचं असेल तरी भूक लागलेली असं पोळी घेऊन रामशीला गौरी तोडत होती. भूक लागल्यावर भजन आहे. आमचे महाराज रट्टावून जेवा, रट्टावून खायचं ठोकून भजन करायचं. जेवल्याशिवाय काही समजणार. प्राण अन्नमय प्राण जीवन आहे. भुकेच्या वेळेला या प्राणाला अन्न दिलंच पाहिजे. म्हणून गोपाळ म्हणता देवा आता भूक लागलेली आहे, काय करायचं आता. आता खेळ मोडायचं. मोडून काय करायचं. खेळ खेळताना लागलेल्या गायी वळून आणायची. संसार ही खेळ आहे आणि संसार खेळ खेळत असताना वासना लांबतात. लांबलेली वासना ही गाय आहे. ही गाय पुन्हा फिरून वळून आणल्याशिवाय तुझ्या बापाला सुख शांती मिळणार नाही. कारण वासनीच्या मागे जर गेलो तर भरकटत नेणार आहे. वासनीच्या संगे
नको जाऊ म्हणा. पाहत्या रावणा कैसी झाली. काय करायचं आता? तला वळू गाई पैसो देऊ. पैसो देऊ. एकी ठाई सगळ्या गोपाळाने गायी वळून आणले. गायी यमुनेचे जलपान केले. कळंबाच्या शीतळ शाहीखाली सगळ्या गायी निवांत झाल्या. आणि भगवान चला आता आपण जेवण करू. सर्व गोपाळाला घेऊन वाळवंटामध्ये आले. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. अवघ्या सोडलेल्या मोठा आजिता दही काला गोमटा घ्यावी घ्यावी दही भात येतो पंढरनाथ. हा काल्याचा सोहळा भगवान परमात्मा वाळवंटामध्ये करू लागले. या काल्याच्या सोहळ्याला पाहून देव लोक लाळ घडू लागले. देवालाही काला खायची इच्छा झाली, पण काल्यापर्यंत ते पोहोचले नाही. देवाला देवपणाचा अभिमान आढळून आला आणि ते पाण्यामध्ये मासे होऊन बसले. पाण्याची असे सोनिया हाती केली सांगावी झाली. देव लोकाला काला खायची इच्छा झाली, काला मिळाली नाही. आज आपल्याला या भूतलावर मोदी आजच सोंडा या नगरीमध्ये हनुमंतरायाच्या कळस रोहन सोहळ्याच्या निमित्ताने जे आपल्या नगरीमध्ये सत्कार घडलेला आहे, सप्ताह घडलेला आहे. या सप्ताहाच्या कळस रोहनाच्या निमित्ताने आपला काल्याचा प्रसाद पदरामध्ये पडला. असंच आपल्या नगरीमध्ये दिवसोदिवस सद्भावना वाढावी, सद्विचार वाढावं, भगवंताविषयी भक्ती प्रेम भाव वाढावं, आपल्या सर्वांकडून सत्कार्य घडावं आणि भगवंताने तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी ठेवून सर्वांचं जीवन सुखी आणि समाधान राहावं हीच हनुमंतरायाच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो आणि माझी कीर्तन सेवा इतर पूर्ण करतो. यानंतर सर्व ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन केलं आहे. कळसरोहर सोहळ्यानिमित्ताने पुष्कळ खूप आपल्या नगरीमध्ये समाज आलेला आहे, लेक माता जमलेले आहेत. समाज पुष्कळ असल्यामुळे महाप्रसादाची कावड होऊ देऊ नका. सर्व ग्रामस्थातील तरुण मंडळीला एक महत्वाची सूचना आहे. महाप्रसादाचा अवमान होणार नाही अशी सर्वांनी खबरदारी घ्यावी आणि बाहेरून आलेली मंडळी आपल्या नगरीच्या एक माता व्यवस्थित महाप्रसाद घेतील याची आपण सर्वांनी व्यवस्था लावावी. महाप्रसादाचा कार्यक्रम सुंदर पार पडावा हीच प्रभू त्यांनी सदिच्छा व्यक्त करतो. अखंड हरिनाम सप्ताह उद्या सदा गुरु हनुमान मंदिर कलशारोहर अखंड चालू असलेला 8 दिवसापासूनचा उत्सव आजची या सांगता या संगीतेचं त्याच्या सुंदर अशा वाणीतून आपले आदरणीय महाराज परमपूज्य ब्रह्मनिष्ठ नामदेव महाराज दाप्टेकर यांच्या श्राव्यवाणीतून अमूल्य मार्गदर्शन असं महाराजाच्या वाणीतून आपल्याला ऐकायला मिळालं. खरं तर महाराजांना आम्ही निमंत्रण द्यायला गेलो होतं. महाराजाला वेळ नसताना सुद्धा महाराज तुम्ही आमची सर्व ग्रामस्थांची विनंती मान्य केलात. आणि बघा खरंच हनुमंतरायाची सुद्धा कृपा होती. एक आपली इच्छा होती की 2 महासंत ब्रह्मनिष्ठ हे कलशारोहणासाठी आदरणीय परमपूज्य मठाधिपती भास्कर महाराज सांगोळकर दादा आणि काल्याच्या कीर्तनाची सेवा सुद्धा आम्हाला ब्रह्मनिष्ठ म्हणून आमच्या महाराजांवर आमची श्रद्धा होती ग्रामस्थांची.
आणि महाराजांसाठी सुद्धा सर्वांनी टाळ्या वाजवून महाराजांचं आपण स्वागत करावं. खरंच खूप खूप धन्यवाद द्यावे तेवढे आमच्या माता भगिनीसाठी सुद्धा कमी आहेत. कारण आमच्या विनंतीला मान देऊन सर्व भावांच्या, वडिलांच्या, भाच्यांच्या, आमच्या आत्या असतील, आमच्या लाडक्या बहिणी असतील, लाडक्या लेकी असतील, सर्व आमच्या ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन मी जशींच्या वडिलांची विनंती मान्य करून आणि खरं तर विशेष आमचे जावई असतील, मामा असतील, मेहणे असतील, त्यांचे सुद्धा आभार मी मानणार आहे. कारण त्यांनी सुद्धा एवढ्या आमच्या माता भगिनीला सोबत घेऊन आले, गणेश पाठवलं, त्यांचेही मी आभार मानतो. तर माझा हा 8 दिवसापासून चाललेला उत्सव आणि हनुमान मंदिराचं काम अतिशय सुंदर ते आपण सर्वांनी मिळून ग्रामस्थांच्या वतीनं आपण केलेलं आहे. आणि या कलशारोहणासाठी खरं तर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री परंतु आदरणीय सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी झालेली होती. सर्व माता भगिनीसाठी त्यांनी भेट द्यायला तेही या ठिकाणी उपस्थित झालेले होते. आमचे नेते मोठे साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले होते. खरं तर साहेबांना समोरच बोलायचं होतं, पण मंत्री असताना सुद्धा आपल्यासाठी एवढा अमूल्य वेळ त्यांनी दिला. आणि जाता जाता महाराज मंत्री महोदयांचा एक शब्द देऊन गेला की आम्ही मारुती मंदिरासाठी आमचं मोठं प्रांगण तयार झालेलं आहे, ते 50-60 लाखाचं आम्हाला सभागृह लागणार होतं. साहेबांनी जाता जाता तो शब्द 60 लाख लागू, 70 लाख लागू, एस्टिमेट करा आणि तेवढा निधी तुमच्या गावासाठी तात्काळ देतो असं साहेबांनी सुद्धा साहेबासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून आपल्या मंत्री महोदयाचे स्वागत करावं. खरंच तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित झाला. आता मारुती मंदिराचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे. काही त्रुटी असतात आपण ते करून घेऊ, पण आता विठ्ठल मंदिराचं काम खूप 15 वर्ष झालं. मंदिर चांगलं आहे, मधलं सुशोभीकरणाचं आपल्याला काम करायचे. आणि आम्ही चर्चा करत असताना, बोलत असताना त्यांची इच्छा खरं तर होतीच बोलण्याची. मी म्हणलं बाबा चला एवढे ह्याच्यात तासात आपण बोलून टाका. आपले एक उदार अंतकरणानं अच्युत तुकारामजी पोलावा यांच्या माध्यमातून विठ्ठल मंदिराच्या सुशोभीकरणासाठी 2 लाख 51 असते किंवा आणखी काही लागली पासून 3 लाखापर्यंतची सहकार्य मदत हे सुद्धा आपल्याला करतो शब्द दिलेला आहे. आपण येणाऱ्या सप्तकन महाराज हे सुद्धा काम केलं, त्यांच्यासाठी सुद्धा आपण टाळ्या वाजवावं. सुद्धा माझी एक तरुण कार्यकर्त्यांना विनंती असणार आहे, तेवढे आपल्या भूतून भविष्य त्याच्या माता भगिनी, मेवणी, जावई सर्व या ठिकाणी आलेले आहेत. त्यांची कुठेही गैरसोय होणार नाही. पहिली पंगत माता भगिनीची होईल आणि या पंक्तीमध्ये थोडीशी घाई गडबड होईल, तर सर्वांनी थोडं आपल्या कार्यकर्त्यांनी आता सज्ज होऊन स्वयंपाकघराकडे जायचे. आरती होईपर्यंत आपण सर्वांनी ती तयारी ठेवून या माता भगिनींना उपाशी जाणार नाही. कारण हे अन्नदान आजची शेवटची पंगत सुद्धा आपले आमचे मार्गदर्शक आदरणीय किशोररावजी गणपती माने यांच्या वतीनं अतिशय सुंदर स्वयंपाक जिलेबी आणि मोतीचूर लाडू केलेला आहे. हा महाप्रसाद काल्याचा घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये एवढं जगता. आणि परत एक बार तुम्ही सर्वजण, काही मान्यवर नेते सुद्धा येते, आपल्या गावचे सुपुत्र कामगार आयुक्त आमचे मित्र मंगेशजी झोले साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. डॉक्टर मोठे अधिकारी आहेत श्रीकांत सर, तेही या ठिकाणी येऊन गेले. आमची थोडी घाई गडबड भेट झाली, तेही परत येतील. बरेचसे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा कुणाचा या 4 आठवड्यामध्ये कुणाचा सत्कार करायचा राहिला असेल तर आमच्या वतीने कुणाचे दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुन्हा एक बार सर्वांचे मी आभार मानून माझे 2 शब्द संपत होते. धन्यवाद. ऐका, या ठिकाणी माजी सरपंच बोटीचे गंगाधरप्पा अक्कानरू यांनी हनुमान पाटलासाठी शाल श्रीफळ सत्कार करणार आहेत, तरी त्यांनी ते सत्कार स्वीकारावा. व आमच्या लाडक्या बहिणी संतोषी बांगड
यांची एक आठवण आहे की आपल्या माहेरच्या लोकांसाठी काहीतरी त्यांनी सांगणार आहेत. त्यांनी 2 मिनिटाचा वेळ घेतला. रामकृष्ण हरी. येथे असलेले आदरणीय महाराज यांना माझा नमस्कार. माझे नाव संतोषी राजेंद्रजी मुंदळा आहे. माझ्या वडिलांचे नाव गोर्धनजी बांगड, आईचे नाव रामेश्वरीबाई आहे. मी माझ्या वडिलांना जाऊन 28 वर्ष झाले आहेत आणि आईला 24 वर्ष झाले आहेत. तरी पण मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला आम्हाला माहेरी कोणी नाही याची जाणीव या माझ्या बांगड परिवाराने कधी होऊ दिली नाही. बांगड परिवाराचे सगळे काका काकी भाऊ भाऊजे माझ्या भाच्या सुना या सगळ्यांवर मला खूप गर्व वाटते आणि आता त्यांनी आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. येथे उपस्थित असलेले सगळे वाडवडील मंडळी बंधू आणि भगिनींना हा जो मारुती मंदिराचा कळसाचा कार्यक्रम भागवत कथा सप्ताह हा पूर्ण कार्यक्रम खूप छान झालेला आहे. आम्ही सगळ्या आत्या बहिणी भाच्या ह्या खूप भाग्यवान नशीबवान. आम्ही जितक्या आदनसोंडाच्या गावच्या बायलेकी आहोत आमचे पहिल्या जन्मीचे काहीतरी पुण्य असे म्हणून आम्हा सर्वांना तुम्हासारख्या इतक्या छान इतक्या माया लावणारे आणि आमच्याशी प्रेमाने वागणारे आमच्या माहेरचे खरेच खूप कौतुक करण्यासारखे आहे. आम्हा सर्व आत्या बहिणी भाच्या पूर्ण आदनसोंडा गावच्या लोकांना खूप आशीर्वाद. आम्हा सर्वांचा दोन्ही हाताने खूप आशीर्वाद, खूप शुभेच्छा. आम्हा सगळ्यांना बोलावल्याबद्दल, साड्या दिल्याबद्दल खूप चांगले वाटले. तुमचा संसार सुखाचा राहो, भरभराटीचा राहो हीच आमची ईश्वर चरणी प्रार्थना आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद. मला 2 शब्द बोलू दिल्याबद्दल मी आपली आभारी आहे. आणि माझ्या सासरचे लोक पण मला कधीही माहेरी कुठल्याही कार्यक्रमाला कोणी जरी बोलवले तरी मला कधी न पाठवता असे कधीच राहिलेले नाही. हे माझं खूप नशीब चांगलं आणि भाग्यवान आहे. पुन्हा एकदा सर्व गावकऱ्यांना माझ्या शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद आणि भरभराटीचा आशीर्वाद. धन्यवाद. ताईसाठी एक वार्ता आहे बाबा. या ठिकाणी किसनराव बापू यांचा सत्कार महाराजांच्या हस्ते झाला. जोशीने ती पाठी दिलेली आहे आपल्या हनुमान मंदिरासाठी. फार कष्टातून त्यांनी दिलेले आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी महाराजांच्या हस्ते शाल श्रीफळ सत्कार. जोरे साहेब आपल्या गावचे कामगार आयुक्त, 3 जिल्ह्याचे कामगार आयुक्त श्री मंगेश झोले साहेब यांचा सत्कार हनुमंतराव माणिकराव पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. त्यांनी तो सत्कार स्वीकारावा हे नम्र विनंती. जोशी उमाकांत जोशीचे चिरंजीव आहे. त्यांनी लाइटिंगची पाठी दिलेली आहे महाराजांच्या हस्ते. त्यांचा शाल आणि श्रीफळ महाराजांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. त्यांनी तो सत्कार स्वीकारावा हे नम्र विनंती. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु महाराज की जय. जय जय विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव Hare